भोंदूबाबा अशोक खरात चक्क पोलिसांवरच चिडल्याचं समोर आलंय। पण तो नक्की का चिडलाय पोलिसांवर सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। शिर्डीतील बहुचर्चित जमीन फसवणूक आणि अवैध सावकारी प्रकरणात सध्या अशोक खरातची पोलीस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे। पोलिसांनी जेव्हा या प्रकरणातील साक्षीदारांना खरातच्या समोर उभं केलं आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा बाबाचा पारा चांगला चढला होता। मी सगळे व्यवहार कायदेशीर केलेत, हे साक्षीदार मला मुद्दाम अडकवत आहेत, असा आरोप करत त्याने पोलिसांसमोरच आपला संताप व्यक्त केला। स्वतःच्या व्यवहारावर तावातावाने बोलणारा खरात आपली पत्नी कल्पना खरात कुठे आहे या प्रश्नावर मात्र गप्प बसलाय। गेल्या 40 दिवसांपासून फरार असलेल्या कल्पना खरातबद्दल त्याने मौन बाळगलंय। तो पोलिसांना अर्धवट माहिती देऊन तपासात अडथळे आणत असल्याचं समजतंय। अशोक खरातवर महिला अत्याचार आणि फसवणुकीचे तब्बल 9 गुन्हे दाखल आहेत। SIT आता त्याच्या विरुद्ध भक्कम दोषारोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत आहे। आज त्याची पोलीस कोठडी संपत असून न्यायालय त्याला पुन्हा कोठडी देणार की तुरुंगात पाठवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अशा भोंदू बाबांना कडक शिक्षा व्हायला हवी का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।